पार्थ पवार यांना अटक व्हावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अंबादास दानवे यांनी ही मागणी केली। तेजवानींची अटक म्हणजे अधिवेशनाच्या तोंडावर थातूरमातूर कारवाई असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय। नाही, एकतर माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूरमातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे। अजून 1% करायची का 99% करायची? कारण 1% केलं तर 99% 100% करावी लागेल आणि म्हणून अमेडिया कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही। ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्या अर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे आणि म्हणून याच्यात 100% पार्थ पवार आणि ते पाटील या दोघांना सुद्धा अटक झाली पाहिजे। तर तेजवानीच्या अटकेत संशयाला वाव असल्याची विजय कुंभार यांनी प्रतिक्रिया दिली। अधिवेशनात गोंधळ होऊ नये त्यासाठीच अटक केल्याची शंका असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलंय। तेजवानीच्या अटकेबाबत खुश होण्याचं कारण नाही असंही विजय कुंभार यांचं म्हणणं आहे। तेजवानीला अटक करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती असंही विजय कुंभार यांनी म्हटलंय। शीतल तेजवानीला अटक झाली एक चांगली गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने ज्या वेळेला ही अटक झालेली आहे त्या गोष्टी मात्र थोड्याशा संशयाला वाव देतात। याचं कारण असं आहे की आता 2-3 दिवसामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू होईल आणि त्या काळामध्ये काही गोंधळ व्हायला नको, शासनाने काही केलं असं वाटायला नको म्हणून ही अटक केली असं। तपोवनातील वृक्षतोडीवरून नितेश राणे यांनी ट्विट केलं। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का असा सवाल नितेश राणे यांनी केला। ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलं। नितेश राणे यांचं ट्विट पाहूया। तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही तेव्हा गप्प का? सर्व धर्म समभाव असं नितेश राणे यांनी ट्विट केलंय। तर विधान करून वातावरण बिघडेल कसं हा नितेश राणेंचा प्रयत्न असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे। राणे हिंदुत्वाची भूमिका मांडतात की पर्यावरणाची हे कळत नाही। तपोवन मधल्या वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी बकरी ईदवेळी गप्प का असा सवाल नितेश राणे यांनी केला होता। त्याला शिरसाटांनी त्यावरून टीका केली आहे। शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत का कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत। जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे। झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे, परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतात हे कळायला मार्ग देईल म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी हा त्यांचा प्रयत्न आहे। बकरी ईदच्या वेळेला झाडं तोडली जात नाही। बकरी ईदच्या वेळेला झाडावरचे पाला पाचोळा जो असाच पडतो अनेक वर्ष राहतो, मी त्यांची बाजू नाही घेत। ईद वगैरे म्हणून नव्हे, झाड मुळापासून तोडणं आणि झाडावरची पानं तोडणं ह्याच्यात शाळेतच शिकवलंय भिन्न भिन्न आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। नवले पुलावरील अपघातांबाबत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मुद्दा मांडला। नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। तर योग्य ती कार्यवाही केली जाईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय। सर, कोल्हापुर से पुणे जो रास्ता जाता है तिथे पण आपला प्रोजेक्ट डिले झाला आणि नऱ्यामध्ये जे मध्ये ॲक्सिडेंट्स दिले, आपणही दिल्लीवरनं टीम पाठवली ॲक्सिडेंट प्रोन एरिया म्हणून, त्याच्यातून ॲक्सिडेंट्स खूप कमी झाले पण मध्येही खूप मोठा ॲक्सिडेंट झाला। तर ते काम जे पुणे ते कोल्हापूरचं आहे ते काही कॉन्ट्रॅक्टर्सच्या अडचणीमध्ये आपण ब्लॅकलिस्टही केलं होतं, तर ते पूर्ण काम कधी होईल आणि नऱ्याच्या भागामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का? कारण का त्याच्यात ब्लॅक स्पॉट्स आहेत आणि सातत्याने ॲक्सिडेंट्स आधीपेक्षा खूप कमी आहेत, पण ते शून्यावर आणण्यासाठी अजून आपल्याला काय करता येईल? इस काम में थोड़ी सी दिक्कतें आई है, उसका अगले सप्ताह मेरे यहाँ रिव्यू मीटिंग भी है, पर इसमें जो जो सुझाव सम्माननीय मेंबर ऑफ पार्लियामेंट कोल्हापुर के थे और बाकी लोगों ने दिए उसको लिए है और ये भी प्रोजेक्ट निश्चित रूप से पूरा करने की कोशिश है और जल्दी ही ये पूरा कंप्लीट प्रोजेक्ट करके 1 साल के अंदर ये कंप्लीट करेंगे।
अंजली दमानिया मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांसोबत दमानिया फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचल्यात. तर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांसोबत आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अंजली दमानिया पोहोचलेल्या आहेत. पंकजा मुंडे यांचा पीए त्यांच्या या पत्नी गौरी गर्जे त्यांनी आत्महत्या केलेली होती. या प्रकरणी अंजली दमानिया आता न्याय मिळावा या मागणीसाठी म्हणून मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. कुटुंबियांसोबत गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांसोबत दमानिया फडणवीसांची भेट घेणार आहेत. या संपूर्ण प्रकरणी न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. अंजली दमानिया फडणवीस यांच्या भेटीसाठी